तो म्हणजे आदित्य. शिव 11 संघाचे पुरस्कर्ते वैभवजी गोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अजिंक्यला आपण पाहतो पंच यावेळी सूरज पांडे आमच्याकडे बोलतात अवांतर धावेचा इशारा देतात. स्ट्राईक एला फलंदाज अजिंक्य आपण पाहतो एक जबरदस्त फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर या फलंदाज. नॉन स्ट्राईकला फलंदाजीमध्ये प्रशांत कवडे जबरदस्त फलंदाज. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं. दक्ष 11 या संघासाठी चांगलं योगदान दिलं. अशी तेच इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. चांगला फटका बघितला अजिंक्य यांच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. एक धाव संख्येत वाढ होते. धाव फलकार धावा लागला त्यामध्ये दोन धाव फलकार लागल्यात. अजून या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी. अक्षयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय प्रशांतसाठी आणि झेल पकडण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न यावेळी फसतोय. धाव संख्येत यावेळी 1 ने वाढ होते. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 3. तर आपण पाहतोय आदित्य दर्गे यांच्याकडून संधी. जर दोन्ही फलंदाजांपैकी कुणी 50 धावा मारला तर त्याला 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा संधी पारितोषिक जिंकण्याचे. पण चाहतोय दमदार शानदार आलेला हा चौकार. कमांडोचे मास्टर. तर चांगले फटकेबाजी करतोय. 7 धाव फलकावर लागल्यात. चांगला फटका इरादा स्पष्ट आलेला हा षटकार. कमांडोचे मास्टर. हा जबरदस्त फटका सजवत होता पण चेंडू सरळ जातो. यावेळी निर्धाव डॉट चेंडू जातो. आपण पाहतोय अजून या षटकातला 1 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय आणि धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 13 धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकातला. फटका सजवतात पण जमिनी लगतचा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. तोपर्यंत 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 14 धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चांगली धाव संख्या आपण पाहतो. 14 धाव फलकावर यावेळी लागल्यात. 14ची सरासरी तरी ठेवावी लागेल. आपण पाहतोय खेळपट्टीवर 14ची सरासरी ठेवली तरी पण आपल्याला 48 धावा जरी धाव फलकावर पाहायला भेटू शकतात. 14ची सरासरी कंपल्सरी यावेळी ठेवावी लागेल. आपण पाहतोय 14ची सरासरी कंपल्सरी जरी ठेवली तरी चांगली धावसंख्या आपण पाहतोय 60च्या जवळ जाऊ शकतो. आपण पाहतो 14ची सरासरी कायम ठेवावी लागेल. या ग्राउंडचा विचार केला तर 50+60 धावा सुद्धा या मैदानावर झाल्यात. तर दुसरं षटक तो कुमार आपण पाहतोय यावेळी चांगला झेल आणि एक मोठा हादरा, एक मोठा फलंदाज बाद होतोय. कमांडोचे मास्टर.
मी देवू सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न होऊन या क्रिकेट रेंजचा आपण आनंद घ्या. 10 फलकावर धावा आहेत त्यामध्ये 14. कुमार यावेळी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाजी आता म्हणजे तो ऋषभ उज्ज्वल एक जबरदस्त हा हिटर फलंदाजी आपण पाहतोय. कुमारचा पुढचा चेंडू पाहूया ऋषभसाठी. आणि काय चेंडू होता जबरदस्त आपण पाहतोय. आहानाच्या रनीत आपण फक्त चांगले रनिंग यावेळी पाहायला भेटते. यावेळी 2 धावा यावेळी पूर्ण जबरदस्त चेंडू होता. चांगला केंद्राचा प्रयत्न होता पण चांगले धाव या ठिकाणी रनिंग पाहायला भेटली. धाव संख्येत 2 ने यावेळी वाढ झाली. धाव फलकार धावा लागला त्या 16 धावा धाव फलकार लागला. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला आपण पाहतो हा तिसरा चेंडू कुमारचा यावेळी ऋषभसाठी. जबरदस्त फटका आसमान दाखवला कुमारला. चेंडू आलेला हा ब्रँडेड षटकार कमांडीचे मास्टर. तर आपण पाहतोय धाव फलकावर आहेत त्यामध्ये 22 धाव फलकारातल्या दुसऱ्या षटकातला अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फटका खेचला होता ऋषभने आपण पाहतोय. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 धावा यावेळी धाव फलकार लागला. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान अजून 1-2 मोठे फटके तरी ऋषभला या षटकामध्ये खेचावे लागतील. जबरदस्त फटका आपण पाहता. चेंडू सीमारेषा पार आलेला हा षटकार ब्रँडेड कमांडीचे मास्टर. आपण पाहता जबरदस्त फटकेबाजी करतो ऋषभ. यावेळी आपले इरादे स्पष्ट करतोय. धाव फलकार धावा त्या 28. जर टायमिंग जुळला असताना तर आपण षटकार पाहिला असता पण फलंदाज यावेळी बाद होतोय. तर आपण पाहतोय सूर्यजी रामजी खेडेकर साहेबांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सामनावीराचे चषक दिले ते योगेशजी खेडेकर साहेबांनी. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली ती म्हणजे समीर दत्तात्रय मसोलकर साहेबांनी आम्हाला सुंदर ट्रॉफी सुद्धा दिला. आणि पाण्याची सोय या ठिकाणी केली आम्हाला सचिनजी मापदे सरांनी. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाचे चषक या ठिकाणी दिले म्हणजे ते बंटी गायकवाड साहेबांनी. आणि डीजेची सुविधा उपलब्ध करून दिली म्हणजे ते अभय तिवारी सरांनी. आणि मॅन ऑफ द सिरीजचे सायकल झनकर सायकल स्टोअर्स यांनी आम्हाला दिले त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चांगला. आणि जर आपल्याला सायकल घ्यायची असेल ना तर खोपोलीचा एकमेव विषय आपण पाहतोय झनकर सायकल स्टोअरमध्ये जाऊन आपण सायकल घेऊ शकता. मी म्हणेल सुंदर सुंदर सायकल त्या ठिकाणी आहेत. आणि खोपोली प्रीमियर लीगचं नाव सांगितल्यावर डिस्काउंट भेटेल आपल्याला त्या शॉपमध्ये जाऊन. पुढे त्यावेळी ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवाचा होता पण यावेळी सरळ चेंडू गेला तो म्हणजे निर्धाव. 2 षटकांचा खेळ यावेळी संपला. धावफलकावर धावा लागला त्या 14च्या सरासरीने 28 धावा धावफलकावर लागल्यात.
नक्की सुनीलजी चव्हाण साहेबांनी शूज या ठिकाणी दिले, त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद. आणि वायफायची सुविधा तर पियुषने जर 2 विकेट घेतल्यानंतर देबू 1000 रुपयाचं पारितोषिक संधी आहे, संधीचं सोनं या ठिकाणी घ्यावं लागेल. नक्कीच सुंदर सुंदर टी शर्ट आम्हाला दिला, त्यामध्ये शिवानी ताई मंगेश दलवी मॅडम यांनी आम्हाला सुंदर जर्सी या ठिकाणी दिला, त्यांचं सुद्धा आम्ही या कोपली प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय जर्सी सोबत क्रिकेटला शोभा नाही मी म्हणेल, आणि सुंदर जर्सीमध्ये हे खेळाडू आपल्याला कोपली प्रीमियर लीग पर्व 7 खेळताना दिसतात मी म्हणेल. रिवर्सचा फटका सजवाचा होता, चांगला टायमिंग जो आलेला हा चौकार, पण पंचाचा इशारा षटकारचा येतो. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धाव स्वागत करतो. धाव फलकार लागला, त्यामध्ये 34 चांगल्या धाव संख्येकडे आपण पाहतोय. यावेळी दक्ष नक्की दक्ष संघ चांगली वाटचाल करतोय, आपण पाहतोय चांगले फटके मारतोय. यावेळी सुंदर सुंदर फटके आपल्याला पाहायला भेटतात. 10 फलकार धाव लागला, त्यामध्ये 38 धाव फलकार लागल्यात. प्रशांत आपण पाहतोय यावेळी जबरदस्त फटकेबाजी करतोय. चांगला चेंडू होता, आपण पाहतोय फटका पियूषच्या चेंडूवर खेचायचा होता, पण टायमिंग काही जुळलं नाही, सरळ चेंडू गेला निर्धाव. डॉट चेंडू आपण पाहतोय. पियूषचा पुढचा चेंडू या बघूया. आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय पंचावन्न करा दात मागतात, पण सरळ चेंडू जातो म्हणजे निर्धाव. डॉट चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 10 फलकार धावात, त्यामध्ये 38 धावा 10 फलकार लागल्यात. शेवटचा चेंडू होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय प्रशांत यांनी केला, पण 1 धावेने त्यांना समाधान मानावं लागलं. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला, त्यामध्ये 39 धावा 10 फलकार लागला. 3 षटकांचा खेळ यावेळी संपला. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात जर किमान 15 जर 20 धावा आल्याला तर आपल्याला 60च्या प्लस धावा या मैदानावर पाहायला भेटू शकतात. किमान 15 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावे लागेल. मावळचे दमदार आमदार सुनील शेळके यांचं आपलं या बक्षीस वितरणमध्ये आपलं त्यांचं आगमन होणार आहे. त्यांचं सुद्धा कोपोली प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय जबरदस्त आमदार आहेत, आपण पाहतोय मावळचे सुनील शेळके. आपण पाहतोय जबरदस्त आमदार, ज्यांचं काम दमदार, तेच आपण पाहतोय आमदार. धावा 10 फलकार लागल्यात, त्यामध्ये 39 धावा लागल्या. शेवटच्या षटक आहे, किमान 15 तरी धावा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. या चेंडूवर जर षटकार मारून कॅच जर पकडली बाहेर प्रेक्षकांनी तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे समीर बसवकर साहेबांकडून. आणि संधी होते, पण यावेळी संधी काही मिळाली नाही, आणि या षटकाराने आपला इरादा स्पष्ट करतोय कमांडेचे मास्टर. धावा 10 फलकार लागल्यात, त्यामध्ये 45 धावा 10 फलकार लागल्यात. सुरतचा पुढचा चेंडू पाहूया आपण प्रशांतसाठी. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. यावेळी फलंदाज कवडे आपण पाहतोय कमांडीचे मास्टर.
मंडपची सुविधा ज्यांनी केली आपण बघतोय ते फरीद शेख यांचं सुद्धा आम्ही खोपोली प्रेमी लीग पर्व 7 मध्ये सहर्ष स्वागत करतो. धावा फलकार लागला त्यामध्ये 45 धावा लागल्यात. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा केले एकाच 2 मोठे फटके यावेळी या षटकामध्ये खेळावे लागतील. तर फलंदाजी मार्कर फलंदाज रोहन यावेळी आपण पाहतोय. रोहन मोरे आपण पाहतोय यावेळी फलंदाजी मार्कर. सुरजचा पुढचा चेंडू यावेळी रोहन मोरेसाठी. बाहुबली म्हणून हा प्रसिद्ध खेळाडू आहे आणि यावेळी बाद होते आपण पाहतोय. काय चेंडू होता सुरतचा आपण पाहतोय यावेळी रोहन यावेळी मोरे बाद होते. कमांडचे मास्टर मार्कर आता फलंदाज आला तो म्हणजे राहुल फलंदाजी मार्कर आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. धावा फलकावर आहेत त्यामध्ये 45. तर या चेंडूवर जर षटकार मारला फलंदाजाने जर प्रेक्षकांनी झेल पकडली तर समीर वसुरकर साहेबांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कोण नशिबान असणार हे झेल पकडणार आणि हे पारितोषिक जिंकणार. सर्व प्रेक्षकांनी तयार राहा. 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण माझा संदेह ओकले यावेळी चेंडू सीमारेच्या फरास 6 धावांसाठी ब्रँड षटकार कमांडचे मास्टर. थँक्यू. आपण पाहतोय आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकार धाव आहेत त्यामध्ये 51 धावा फलकावर लागल्यात. आपण पाहतोय पंचांकडे आशापूर्ण नजरेने फलंदाज पाहत राहिला. चेंडू सरळ पंचांचा डिसिजन अंतिम राहतील. आपण पाहतोय तटस्थ पंच आहेत. अंकित सर असतील सूरज सर असतील. पंचांचा डिसिजन सुद्धा आपण सॉरी मान्यता त्या खेळाडूंनी पंचांनी यावेळी आपण होतो रिव्ह्यू मागितला. आपण पाहतोय पाहूया काय डिसिजन देणार थर्ड अंपायर. संजय जी सर आपण पाहतोय तिसरे पंच. तर आपण पाहतोय फेर डिलिव्हरी जबरदस्त गोलंदाजी. वैभव गोरे यांनी जर आयवा कॅच पकडली तर सुनील सावंत सायस सिरामिडचे ओनर यांच्याकडून आपण पाहतोय 50,000 बोलतात ते पहा. चांगला झेल यावेळी आपण पाहतोय. सुंदर झेल होता. 4 षटक यावेळी संपले. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 51 आणि श्रीराम कालूराम आपण पाहतोय निरकोडे व्यारे ठाकरवाडी संघाला धावा करायच्या आहेत. त्या 24 चेंडूमध्ये 52 धावा यावेळी विजयासाठी करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 52 धाव्यांचा टार्गेट आपण पाहतोय. आबे ट्रेडर्स आणि YRK दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या
YRK संघाचा कर्णधार आणि आर्मी ट्रेडर्स संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस साठी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये या. याच्यानंतर आपला सामना आहे. नक्कीच येणाऱ्या 11 एप्रिलला आपण पाहतोय जय भीम पॅन्थर्स हा एक संघर्षमुखी चित्रपट येणार आहे. त्या प्रेक्षकांनी मायबापांनी सुद्धा त्या प्रेक्षकांना चांगली साथ द्याल आपण अशी मी यावेळी आशा बाळगतो. 10 फलकार धावा लागला त्या 51 आणि विजयासाठी 52 धावाचा टार्गेट. या ग्राउंडचा विचार केला तर 60+ धावा सुद्धा या ग्राउंडवर झाल्यात आणि चेस सुद्धा झाल्यात. आणि जर डिफेन्स करायचे असल्या तर चांगली गोलंदाजी वैद्यक गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम यावेळी करावे लागेल आपण पाहतोय. काल जर विचार केला आपण तर सलमान खान यांचा चित्रपट यावेळी चित्रपटगृहामध्ये आपण पाहिला सिकंदर हा मूवीज आलाय. प्रेक्षकांनी गोल्ड मूवीजमध्ये जाऊन या प्रेक्षकांनी या चित्रपटाचा सुद्धा आपण लाभ घ्या. 10 फलकार धावत्या 51 विजयासाठी 52 धावाचं जरी टार्गेट असलं तरी वैद्यक गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय व्यारी टाकरवडे संघाला वैद्यक फलंदाजी करावी लागेल कारण 52 धावाचं टार्गेट. ह्या ग्राउंडचा विचार केला तर 6 चेंडूत कधी 3 धावा सुद्धा झाल्या तर 6 चेंडू 6 धावा सुद्धा झाल्या ना असं आपण पाहतो. हे पंत पाटणकर क्रीडा नगरी आपण पाहतो सुंदर क्रिकेटचं मैदान. खोपोली प्रीमियर लीग पर्व 7चं आयोजन श्री गणेश सर असतील सर्व आयोजक असतील सर्वांनी चांगली मेहनत यावेळी मुन्ना फॅन्स क्लब प्रत्येक मुन्ना फॅन्स क्लबचं सुद्धा सहर्ष स्वागत. प्रत्येकाने या क्रिकेट स्पर्धेला सहकार्य केलं सर्वांचा यावेळी आभार. तर लास्ट कॉल आहे अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अभि ट्रेडर्स आणि YRK या संघाने दोन्ही करणारे या ठिकाणी उपस्थित राहा ना तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर आपण पाहतोय अक्षय मोता सिंग ही जोडे सलामीची आपण पाहतोय मैदानावर रवाना होते. 52 धावांचा टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 52 धावा करायचे आहेत. तर YRK या संघाच्या कर्णधाराने टॉस साठी या ठिकाणी या आपला सामना आहे. याच्यानंतर वेळेचं महत्त्व समजा थोडं आपण आपल्याला फायनल सुद्धा आजच्या दिवसात खेळवायचे. या खोपोली प्रीमियर लीग पर्व 7चा मानकरी कोण ठरणार हे पण आपल्याला सुद्धा पाहायचं आहे. वेळेचं महत्त्व समजा थोडं सहकार्य करा आपण. प्रथमेश विचार आपण जर कुठे असाल तर टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे. हे वेळेचं बंधन असण्या कारणाने आपल्याला लवकर सामने या ठिकाणी संपवायचे आहेत. वेळेला सहकार्य करा मित्रांनो. प्रत्येक संघाचे मॅच सुद्धा झाल्या पाहिजेत. अजूनही काही सामने बाकी आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं थोडा उशीर आपल्याला या ठिकाणी झाला सामना संपवताना. तिथे 2 संघ आपण पाहतोय क्वालिफाय या ठिकाणी सेमीफायनल खेळतील. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि शिव इलेव्हन या 2 संघामध्ये सामना होईल. एका बाजूला असेल तर म्हणजे कल्पेश जाधव आणि दुसऱ्या बाजूला असेल तर म्हणजे सुशांत. ही सुद्धा सेमीफायनल लवकरच आपल्या भेटीला येईल. तर गोलंदाजी मार्कवर पुणे त्यावेळी पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो मोता सिंग. कालच्या गोलंदाज हा जबरदस्त फलंदाज आहे पण आज याला खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण व्यारी टाकरवाडी संघाकडून खेळताना पाहतोय. स्लोअर 1 चेंडू होता आम्ही म्हणेल. 5वा चेंडू टाकला पंचांकडे यावेळेला आपण पाहतोय. पंच आणि यावेळेला पाहतोय काय बेधक गोलंदाजी आपण पाहिली पुणेची. यावेळी फलंदाजाला पूर्णपणे चकवलं हुकवलं आणि यावेळी बाद केलाय. तर संदेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला तो म्हणजे YRK इलेव्हन संघ दुसऱ्या बाजूला तो म्हणजे अभि ट्रेडर्स संघ. दोन्ही संघावर आपल्याला जबरदस्त सामना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवर यावेळी विकेट घेतली आपण पाहतोय. मोता सिंग यांची आपण पाहतो. पुण्यातले जबरदस्त चेंडू टाकला होता. फटका खेळाच्या नांदात यावेळी फलंदाज बाद झाला.
तर रिवर्स फटका जर या चेंडूवर मारला आणि षटकार जाऊन जर बाहेर प्रेक्षकांनी जर पकडला तर 30,000 रुपयाचा पारितोषिक समीर मसूरकर साहेबांकडून आपण पाहतोय. 20,000 20,000 असो 30,000 असो पण संधी आहे प्रेक्षकांकडे. आपण पाहतोय की कॅच पकडण्याची रिवर्स फटका खेचला आणि जर झेल प्रेक्षकांनी पकडला तर समीर मसूरकर साहेबांकडून 20,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा प्रेक्षकांकडे किती प्रेम आहे समीर मसूरकर साहेबांचं. ह्याच ग्राउंडवर 22,000 सुद्धा त्यांनी आयवा कॅचला लावले होते. प्रेक्षकांवर प्रेम असंच समीर मसूरकर साहेबांचं राहावं आणि खेळाडूंवर सुद्धा असंच प्रेम त्यांचं राहावं. नक्कीच आयोजकांवर सुद्धा त्यांचा प्रेम असंच राहावं. आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय समीर मसूरकर साहेब. जमीन लगाचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार चेंडूचे फेके करणार तो परत एक धाव यावेळी धावसेकंद एकच धावा यावेळी धाव फलकाराव्यात. बेधक गोलंदाजी पुणेचे चालू आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 1 विकेट घेऊन एकच धाव खर्च केले 3 चेंडूमध्ये. हॅलो 2 मिनिटं बोला. सामना 2 मिनिटं पंच. बघा जे आपण बसून जे मॅच बघतायत तिथून कुणी आयवा कॅच जर पकडला समीरजी मसूरकर साहेबांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक. हां या मॅच कंटिन्यू. अंकितजी तांबडे हसतायत. हां या चेंडूवरती हा परंतु हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. वळूया मॅचकडे. मी लाईव्ह नीट आहे का लोकेशन कुठलं दिलं होतं. हां 100 रुपये मिळतील तुम्हाला. आमचे श्रीराम जाकोडे याकडून 100 रुपये पाहिजे ते घेऊन जा. ठीक आहे चला. समीरजी मसूरकर दिलदार व्यक्तिमत्व आहे. फुल टाईम फौजी बाकी तुम्हाला देणार. 500 रुपयांचं पारितोषिक देत आहे मी टोटल 600 रुपये. आणि त्यांचीच एक मोठा वर्ल्ड कप या ठिकाणी मला वाटतं 29-30 1-2 ग्रामीणसाठी बघा 5 सायकल असतील मला असं वाटतं. 11 सायकल असतील म्हणजे खूप मोठी परभणी असेल या कोपरीकरांसाठी. आणि रायगड म्हणजे रती महारथी तुम्हाला या मैदानावरती भेगावरती आकाश तारेकर सारखा मोठा दीपक जाधव. केटीसी आपला कॅमेरा करते आमच्याकडे. ना तुमचं दीपक जाधव. दीपक जाधव. गाव कुठलं. विहारी ठाकूरवाडी. विहारी ठाकोडे. तुमच्या आदिवासी बांधवांसाठी सर्व इथं खेळ उपलब्ध केलाय कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि अक्षयचं मी धन्यवाद मानेन की त्याने बॉल तिकडं मारला. बघा अक्षयच्या त्यांनी धन्यवाद मानलेत पण तुम्ही दादा समीर मसूरकर 5,000 रुपये होते. तुम्ही या दिशेला का ना आलात मग. त्या दिशेला ना आलो आम्ही तिकडे होतो म्हणून. तुम्हाला 5,000 महत्वाचे नव्हते होते पण हां 500 ते 500. ठीक आहे चला 500 तर 500 पूर्ण नाही पुढाची पाकली काहीतरी घेऊन गेलाय. येस येस. बघा आता केटीसीला विनंती आहे की आपण ज्याने हे 600 रुपयांचं पारितोषिक जिंकलं आपण येस साहेबांची एक मोठी स्पर्धा. मी मग म्हटलं आकाश तारेकर बुम बुम माट्या असे मोठे करण अंबाळा अशी मोठमोठी तारखाच तुम्हाला या क्रीडा नगरीवरती बघायला मिळतील. कारण 5 लाख रुपये त्याचं पारितोषिक असणार आहे आणि तब्बल 11 सायकल तुम्हाला या स्पर्धेमध्ये ग्रामीणला असतील. कारण ही एक मोठी स्पर्धा स्पोर्ट्स सायकल अशी खास त्या स्पर्धेमध्ये इंडियन वुमन्स क्रिकेटर किरण नवघर देखील तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष 2025चा हा थरार म्हणजे कोपरीकरांसाठी आधुनिक परभणी तुम्हाला या शहरामध्ये बघायला मिळेल. येस कमेंट्री बॉक्स. तर गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय ऋषभ यावेळी सज्ज होतो दुसरं षटक टाकण्यासाठी. स्ट्राईक एला फलंदाज तो कुमार. धावा फलकार लागला त्यामध्ये 15 धावा फलकार लागल्यात. 52 धावेचा टार्गेट आहे. आणि यावेळी आपण पाहतोय मोठा मासा करायला लागतो कुमार. यावेळी येतात बॅक टू पॅव्हिलियन. बजाव डीजे.
KTSP मंडळाचे सगळे संचालक जे या मॅचचा आनंद घेतात सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. भाई जंगम असतील त्याचबरोबर अबू जलगावकर असतील सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो आपण कोपोली प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. आदरणीय भाई जंगम असतील त्याचबरोबर सगळे मित्र परिवार आणि मान्यवर या सगळ्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू दिनेश सर. तर धाव फलकार आपण पाहतोय 15 धावा लागला त्याला स्ट्राईक एला फलंदाज येतो म्हणजे आता दीपक ऋषभचा पुढचा चेंडू आपण पाहतोय दीपक साठी धाव फलकार करायच्या 52 धावांचा टार्गेट चेस करताना 15 धावा यावेळी धाव फलकार लागला. दुसरे षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्ग गोलंदाज ऋषभ यावेळी सज्ज स्ट्राईक एला फलंदाज येतो म्हणजे दीपक. नक्कीच कुठेही कॅच घेतले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी या चेंडूवर समीर मसुरकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस या ठिकाणी शुभ आगमन होते KTSP मंडळाचे अध्यक्ष आमचे जंगम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत अबूजी जलगावकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या दोन्ही पाहुण्यांचं खोपोली प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. तर बघूया ऋषभचा यावेळी पुढचा चेंडू दीपक साठी जबरदस्त गोलंदाजी ऋषभची आपण पाहतोय. एक नावाजलेला खेळाडू बराच क्रिकेटचा अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट नक्कीच काटर संघाकडून खेळतो पण यावेळी दक्ष विलवर संघाकडून पण जबरदस्त भेदक गोलंदाजी करतोय. ॲडव्होकेट जावारे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. स्वागत आहे. किशोरजी जंगम अबूजी जलगाव साहेबांचं देखील स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून संतोषबाई जंगम ज्यांच्या मदतीने मैदान जे स्पर्धेकरिता उपलब्ध झालंय त्यांचं खऱ्या अर्थाने आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि साहेबांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. औरती कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी ऋषभची आपण पाहतोय. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय. यावेळी कुठलेही मोठे फटके खेचून देत नाही. चांगली गोलंदाजी यावेळी करतोय. 16 धाव फलकार लागल्यात. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातला. अजूनही 2 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक दिनेश हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या खऱ्या हातानं आतुरतेने आपण वाट बघत होतो तो किशोरबाई जंगम आणि अबूजी संतोषबाई जंगम यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि अबूजी जलगावकर साहेब या ठिकाणी यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून संतोषबाईंच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला खऱ्या हातानं उपलब्ध झालं आहे. आणि खऱ्या हातानं क्रिकेटचा थरार आज आपण खऱ्या हातानं खोपोलीकरांसाठी ही पर्वणी खोपोलीकरांचा मान आणि सन्मानाची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आईवा कॅशसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक समीरजी मसूरकरसाठी असेल. बघा आईवा कॅश एक मोठी उपलब्धी असेल आता कारण ज्यांच्यामधून अनेक पारितोषिकं दिनेश सर लागत आहेत ते समीरजी मसूरकर आपल्या व्यासपीठावरती बसलेत. यस कमेंट बॉक्स. नक्कीच अभि सर आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय समीरजी मसूरकर साहेब ज्यांचे वर्ल्ड कप आपण पाहतोय खोपोलीचा वर्ल्ड कप प्रेक्षक मायबाप सुद्धा त्या स्पर्धेची वाट पाहतात. आणि ग्रामीणला आपण पाहतोय 11 खेळाडूंना आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल सुद्धा मिळणारे आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन याच मैदानावर केलं जाणार. पंत पाटणकर मुरेश्वर क्रीडा नगरीवर 5 लाखाची ती स्पर्धा होणार आहे. आणि रायगडमधले सर्व महारथी महाराष्ट्रातले सर्व महारथी याच मैदानावर आपल्याला खेळायला दिसते. कराल अंबाला असतील भावेश पवार असतील केतन म्हात्रे असतील रजत मुंडे असतील असे मोठे खेळाडू आपल्याला याच ठिकाणी पाहायला भेटतील. जबरदस्त आयोजन असतं. येस 2 मिनिट थांबवते तुम्हाला. या ठिकाणी KTSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम साहेबांचं आगमन झालं आहे. मी अभयजी तिवारी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत करावं ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला खऱ्या अर्थाने उपलब्ध झालं आहे. आणि त्याच मुले ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खोपोलीकरांच्या अभिमानाची सन्मानाची स्पर्धा एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी ज्यांच्या माध्यमातून हे मैदान खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता उपलब्ध झालं आहे. आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती होतोय.
सन्माननीय अबूजी जलगावकर साहेब KTSP मंडळाचे हे देखील त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये काम करत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. उपाध्यक्ष आहेत ना, उपाध्यक्ष खालापूर तालुका यांचं देखील स्वागत या ठिकाणी होतोय. साहेबांचं स्वागत. आपण खऱ्या अर्थानं उबदार मायाची शाळ KTC याला विनंती आहे की आपण आपला कॅमेरा मंचावरती फोकस करा. ज्यांचं स्वागत आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती होतोय. अबूजी जलगावकर साहेबांचं उबदार मायाची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावर होतोय. साहेब आपण आलात, आपलं मनापासून पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. और तू कमेंट्री बॉक्स. तर ह्या ओव्हरमध्ये ना आपण पाहतोय लखनच्या किमान 2-3 मोठे फटके तरी फलंदाजांना खेचावे लागतील. अक्षयला यावेळी आपण पाहतोय मोठे मोठे फटके खेचावे लागतील, किमान 2-3 मोठे फटके मारावे लागतील, कारण अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, त्यामध्ये 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट धावारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुषार सरांना विनंती करेन की आपण ॲडव्होकेट साहेबांचं या ठिकाणी सन्मान करावं, कारण एक चांगलं व्यक्तिमत्व चांगला खेळ आणि फलंदाज बाद ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. येस कमेंट्री बॉक्स. नक्कीच अभय सरांचं एक चांगलं समालोचक सुद्धा करतात आणि प्रत्येक पाहुण्याचं आल्याचं स्वागत सुद्धा करतात. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. धावा फलकार लागतात, त्यामध्ये 17 आणि अजून विजयासाठी 35 धावेची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, त्यामध्ये 10 चेंडू 35 धावा बनवायच्या आहेत. मोठे मोठे फटके या खेचावे लागतील. किमान ह्या उर्वरित 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तरी खेचावे लागतील. फलंदाजाला 2-3 मोठे फटके खेचावे लागतील. आक्रमण करावं लागेल लखनच्या गोलंदाजीवर. स्ट्राईक येईल फलंदाज गेलाय तो म्हणजे सुनील पुरे एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतोय. यावेळी आक्रमण करावे लागेल गोलंदाजीवर लखनच्या. दिनेश सर जुना चावल है, लेकिन स्वाद वही है क्या ये भी देखना होगा. ये उठा के खेला इस गेंद के ऊपर, लेकिन क्या मिलेगा दिनेश सर. तर अभय सर आपलं जर नाव मोठं असेल पण मैदानात काम पण मोठं झालं पाहिजे, म्हणजे खेळ पण सुद्धा चांगला झाला पाहिजे. मोठे मोठे फटके खेचावे लागते त्यांना, कारण आताच त्यांचा संघ संकटाने बाहेर काढण्याचं काम त्यांना करावे लागेल. मोठे मोठे फटके खेचून आपल्या संघाला विजयाकडे न्यावे लागेल. निश्चित म्हणणं रास्त आहे सर. नाव असं करा की काम झालं पाहिजे आणि काम असंही करा की नाव घेताच ते काम झालं पाहिजे मित्रांनो. आणि असंच हे व्यक्तिमत्व आहे जे सुनीलजी पुरी, जे क्रिकेटपासून मी तर म्हणेन थोडंसं लांब आहेत, पण आता खोपोली प्रीमियर लीगमध्ये त्या टीमचा हिस्सा बनलेत. जबाबदारीपूर्वक खेळ दिनेश करायला लागेल. नक्की थोडं फास्ट केलं, आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे. जबरदस्त फटका, आसमान आलेला षटकार. कमांडचे मास्टर सर 28 धावेचं समीकरण आहे. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय वाटतं तुम्हाला, या जर ओव्हरमध्ये या चेंडूवर जर 2 मोठे फटके आले ना तर समीकरण वेगळं पाहायला भेटू शकतो आपल्याला. दिनेश सर किती चेंडूमध्ये किती हवेत? 8 चेंडू 28 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज दीपक डावखुरा. आताचा फलंदाज म्हटलं की दिनेश सर घातक, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हटलं की थोडंसं डोकेदुखी धरते आणि अशा सिच्युएशनला तुम्हाला चेंडू अगदी समोर टाकणं फार कठीण असतं. बघा आता यावेळेस फुल टॉस पुरेपूर चेंडूला जज केलं. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय, येतोय नवसंजीवनी देणारा. हा एक अजून एक फटका दीपकच्या बॅट मनाने गेला, एक दमदार फटका, चौकार. मारा 10 फलकार धावा लागला, त्यामध्ये 28 धावा 10 फलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 7 चेंडूने 24 धावेची गरज.
काय फटका सजवला, काय टायमिंग जळवला दीपकने. चेंडू आलाय रामदेव बाबा पतंजली चौकार. या 4 धावेने धावन संख्येत वाढ झाली. धाव फलकर धाव लागला त्यामध्ये 32 कमांडोचे मास्टर. सामना पहिला चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सचा. संदीप शर्माने 20 धावा डिपेंड केल्या काल. जबरदस्त गोलंदाजी केली पण तशीच गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुद्धा करावी लागेल. 20 धावा यावेळी डिपेंड करायच्या आपण होते. का रोमांचक सामना IPLचा पहिला. रोहनला चांगले षटक टाकावे लागेल. या षटकात धावा रोखायच्या आहेत आणि या धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतो सुनील आणि दीपक या फलंदाजाला या धावा करायच्या आहेत. काय वाटतं सर? सर म्हणणं रास्तंय. लखनला आपण पाहिला शेवटचा निर्णायक षटक रोहनच्या हातामध्ये दिलाय. मागच्या मॅचचा जर मी विचार जर केला ना तर मागची मॅच ज्या टीमने गमावली आहे, आता इथून हा सामना जर का जिंकला तर थोडासा पुढे जायचा चान्सेस फार वाढतील. परंतु इथून 6 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धाव्या सर बनवायचे आहेत. 6 चेंडू 20 धाव्या म्हणजे मी तर म्हणेन त्याच्या बरोबरीने दीपक आणि सुनील हे दोन्ही फलंदाज अगदी आता सेट झालेत. तशा प्रकारे दीपकला बघितलं तर मागच्या काय फटका जबरदस्त कमालीचा फटका घेतला. आता स्ट्राईक एंडला सुनील पुरी आहेत. आपण बघितलं उजवा हाताचा फलंदाज आहे. एक गेली कित्येक वर्ष आपण क्रिकेटपासून लांब बघतात. म्हणजे तसं बघितलं क्रिकेटने त्यांची फार जवळीक नाही आहे, परंतु आता त्यांनी स्थान निर्माण केलं आहे. जर आपल्याला तसं या संघामध्ये आपल्याला स्थान अजून पक्का करायचं असेल तर सर या धावा पुन्हा कराव्या लागतील. आता शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 19 या धावसंख्येची. तर आपण पाहतोय आव्हान तर नाही तर डॉट चेंडू टाकावे लागतील रोहनला. या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल रोहनचा. यावेळी पुढचा चेंडू आपण पाहतोय सुनीलसाठी. आणि आत्ते घाई मानतात आणि संघटने चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी होतोय. एकच धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्यामध्ये 34 आणि अजून विजयासाठी 18 धावेची गरज आहे. काय वाटतं सर 18 धावाचे म्हणजे 3 मोठे फटके खेचायचे आहेत आणि ते जास्तीत जास्त डॉट चेंडू जर टाकले तर आपला पाहतोय दक्षिण संघ सुद्धा विजय होऊ शकतो. सर निश्चित म्हणणार असते लखनचं कौतुक करावं लागेल. अंतिम मोमेंटमला चेंडूला अडवलाय. जर का चेंडू सीमा पार आला असता तर समीकरणामध्ये थोडासा बदल झाला असता. धावांचा आलेख कमी केला असता किंवा जे समीकरण होतं ते त्या ठिकाणी बदललं असतं, परंतु तिथे धाव कमी केली गेली. निश्चित त्या ठिकाणी 3 धावा त्या एक्स्ट्रा कमी त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या मित्र लखनने. आता समीकरण सांगते शेवटचे चेंडू उरलेत ते आता 5 आणि गरज आहे 18 या धावसंख्येची. लाईन चुकली या चेंडूवरती. पंच आपल्या दिशेने सांगतील की धावा किती येतील. इथे मिळेल एक खराब चेंडूवरती आली 1 धाव. एक्स्ट्रा चेंडू मात्र फेकावा लागेल तो गोलंदाज रोहनला. नक्कीच असं वाटतं की रोहनवर कदाचित प्रेशर असेल. मी म्हणेल या षटकार प्रेशर आपण पाहतोय पण प्रेशरमध्ये माइंड थंड ठेवून गोलंदाजी करावी लागेल. चांगली लाईन टाकावी लागेल. आपल्याला संघाला संकटातून बाहेर काढण्याचा वैद्यक गोलंदाजीचा मारा यावेळी रोहनला करावा लागेल. रोहनचा पुढचा चेंडू यावेळी दीपकसाठी. काय फटका सजवला होता यावेळी. चेंडू सीमारेषा पार आलेला चौकार. कमॉन डीजे मास्टर. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 ना मेरा 13 धावा विजयासाठी पाहिजे. काय वाटतं सर 13 धावा होऊ शकतात का या 4 चेंडूमध्ये? सर तसं बघितलं तर आव्हान मी तर म्हणेन मोठं नाही आहे. 1 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा होऊ शकतात. तर मी तर म्हणेन हे आव्हान सहज आहे, परंतु सहजला जर सोप्या पद्धतीने करायचं असेल तर तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला फटके सजवावे लागतील. सहजरित्या तुम्हाला काही मिळणार नाही आहे. मेहनत
कष्ट, जिद्द, चिकाटी आणि संघर्ष हा तुम्हाला मी म्हणेन फार महत्त्वाचा राहील. तो संघर्ष करावा लागेल. चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि गरज आहे 13 या धावसंख्येची. 2 मोठे फटके या मॅचचे चित्र स्पष्ट करतील, पण 2 निर्धाव चेंडू या मॅचचं चित्र अजून देखील तुमच्या बाजूने चित्र स्पष्ट होईल. तर बघूया रोहनचा पुढचा चेंडू होईल दीपकसाठी. एकदम हा जबरदस्त चेंडू होता. आम्ही म्हणेल हलक्या हाताने यावेळी खेळून काढला धावसंख्येत. या ठिकाणी दिनेश एक दमदार व्यक्तिमत्व करते. अल्पेशजी तरकुडे युवा नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व आहे आणि सुनील अण्णा शेळके यांच्या बरोबरीने मावळमध्ये ज्यांचं काम आपण पाहिलं ते सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठानचे आमचे स्वामी देशमुख, ज्यांचं नाव आम्ही खऱ्या अर्थानं बघितलं सातत्यानं प्रत्येक वेळी या परिसरामध्ये. स्वामी देशमुख, सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान मावळ, ज्यांच्या माध्यमातून बरेच ठिकाणी आपण बघितलं अनेक स्पर्धामध्ये त्यांची हजेरीला प्राधान्य उपस्थित असते. तेच स्वामी देशमुख या ठिकाणी या मंचावरती उपस्थित झालेत. त्यांचं या खोपोली नगरीमध्ये मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. ओळतोय या मॅचकडे, जिथे समीकरण आता दिनेश सांगतायत. शेवटचे चेंडू उरले दिनेश. बारा धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. काही चेंडू शिल्लक आहेत. सन्मानाकडे पण जाणार आहोत. 2 मिनिटं सूरज. 3 चेंडू 12ची गरज आहे. नगेर आबे सर, आपण पाहतोय 3 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके यावेळी विजय मिळून देते ते म्हणजे व्हॅली ठाकरवाडी संघाला आणि 2 निर्धाव चेंडू यावेळी आपण पाहतोय विजयाच्या वाटेकडे निवडू शकतील ते म्हणजे दक्ष विलवन संघाला. बघूया काय रोहन कशी गोलंदाजी करणार या उर्वरित चेंडूमध्ये. रोहनचा पुढचा चेंडू दीपकसाठी. फटका साजरा, टायमिंग काही जुळला नाही. जमीन लगतचा फटका आपण पाहिला. आणि आपण पाहतोय यावेळी रनआउट फलंदाज बाद होते पियुष. कमेंट मास्टर. धावा लागला त्यामध्ये 42 आणि जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 10 धावेची गरज. 1 चेंडू 10 धावेची गरज आपण पाहतोय. दिनेश सर, या 1 चेंडूमध्ये 10 धावा खानावच्या मैदानावरती झाल्यात. तसा इतिहास दिनेश सर या मैदानावरती होईल का? चांगलं तिला टाकावं लागेल रोहनला. आपण पाहतोय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही शक्य नाही, अशक्य क्रिकेटमध्ये शक्य होऊन आपण पाहतो. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि झेल फलंदाज यावेळी बाद. दक्ष 11 या संघाने विजय मिळवला. चांगला खेळ व्हॅली ठाकरवाडी संघाने सुद्धा दाखवला. यस, त्याचं सुद्धा मी या स्पर्धेत सरसे स्वागत करतो. यस, स्वागताकडे आपण दिनेश सर जातोय. या मंचावरती मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख ते अल्पेशजी तरकुडे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यांचं स्वागत खोपोली प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मी आयोजकांना विनंती करेन सूरजजी पांडे सर की आपण त्या ठिकाणी